व्यू पॉइंट. यो खतरनाक आहे खाली म्हणून तर सांगतो. सो गाईज चारी बाजूला धुकंच धुकं, फुल भटकंती आणि त्याच्यात गरम गरम मका. हा हा हा. चला आता संसार आमचा मोडीला घेतोय. कालपासून संसार मांडलेला आहे. 5 सेकंड. सो हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अवर न्यू व्लॉग. कसे सगळे टाकाटक ना, होप सो सगळे टाकाटक असतील. सो सगळ्यांचं स्वागत आहे परत एकदा आपल्या नवीन डेली व्लॉगमध्ये. सो थेट अड्राईच्या बेस्ट विलेजमधून, सो आता खिरेश्वर गावातून. सो खिरेश्वर गावातून आपण आता निघतोय अड्राई जंगल ट्रेकला. आणि इकडे फुल गर्दी आहे. आज सॅटर्डे असल्यामुळे सगळी फुल गर्दी आहे. आणि याच्या पुढे 7 ते 8 बॅचेस गेलेले आहेत ऑलरेडी. सो आता आमचं रिटर्न कधी यायला होतं माहीत नाही. आणि रात्री तुम्हाला नागेश्वर टेम्पल दाखवलंच. सो गाईज ॲक्च्युली ट्रॅफिक फुल आहे त्या साईडला, म्हणून आपल्यासोबत हे गाईड आहेत. ह्या काकांचं नाव काय म्हटलं? मिस्टर सुनील मेहमाने. मिस्टर सुनील मेहमाने. सो हे आज आपले गाईड आहेत आणि यांची एक बॅच आहे ऑलरेडी मागे आणि आम्ही दोघेजण आहे. सो आत्ता ते आम्हाला दुसऱ्या रस्त्याने नेतात. ॲक्च्युली त्या रस्त्याने खूप गर्दी आहे म्हणून मग इकडून चाललो आहे आम्ही. सो एक गाईड असणं इम्पॉर्टंट आहे. आणि तुम्हाला जर का गाईड पाहिजे असेल इकडे अड्राई जंगलला आलात तर, किंवा काळू वॉटरफॉलला, दोन्ही पण याला हे काका मदत करतील. आणि ह्यांचा नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन ठेवीन. सो यांना कॉन्टॅक्ट करा. इथे देवाने बांध घातला होता. इथं देवाने बांध घातला होता. बांध घातला होता. ते नदी तिकडे वळवायची होती म्हणून ते नदी डायरेक्ट फोडून गेली खाली. हा, नदी अडवण्यासाठी बांध घातला होता. ओके, म्हणजे नदीचं पाणी नदी अडवण्यासाठी बांध घातलेला, म्हणून त्याचं नाव देवळणे पडलं. देवळला पडलं. देवळणे. इथं देवळ नाही का? हो, हे देवळ. ओके. परत हा, हे ह्या साईडला टोलार खिंड. ही टोलार खिंड. हा, जुन्नर दरवाजा. हा, जुन्नर दरवाजा. आणि तो तिकडे अड्राई जंगल. डोंगराच्या आड असल्यामुळं त्याला अड्राई जंगल असं नाव पडलं. हरिश्चंद्रगड दिसतोय तू? हो, पण फॉग आहे सध्या दादा. नाही, हा काय तारामाची आहे? हो, तारामती शिखर रोहिदास. हा तारामाची आहे का? हो, नाही तारामती शिखर आहे. हा नाही, याच्या वरती सो गाईज आत्ता आम्ही आहे वाटराई जंगलच्या खालच्या पायथ्याला आणि त्याच्या पलीकडे आहे अड्राई जंगल. सो आता तुम्हाला समोर दाखवतो. ही जी समोरची डोंगरदरा दिसते त्याला वाडराई जंगल म्हणतात आणि त्याच्या पलीकडे जे आहे ते अड्राई जंगल आहे. सो आता आम्हाला जायचं आहे अड्राई जंगलात आणि तिथला व्ह्यू खतरनाक आहे आणि ते जे जंगल आहे तो एक खतरनाक आहे. सो स्टे ट्यून. आणि चॅनलला जे कोणी नवीन बघताय त्यांनी पटापट चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा, शेअर करा. फोपसंडीला काय आहे? वॉटरफॉल पण आहे. हा काय? आणि तू काय म्हणलं रात्री फोपसंडीचं? फोपसंडीला आहे ना, एक तास उशिरा आणि 1 तास लवकर सूर्य मावळतो. तिथली लोक गुफेत राहतात. म्हणजे अजून पण तिकडे अजून पण लोक तिथं गुफेमध्येच राहतात. सो गाईज फॉग एवढा आला आहे आणि पावसानं पहिले भिजवलं आहे आणि आता एवढी थंडी वाजते कडाक्याची. आणि आपण आत्ता जिथे चाललो आहे अड्राई ट्रेक झाला की पुढे आपण एक रिव्हर्स वॉटरफॉल आहे. आणि तो रिव्हर्स वॉटरफॉल असा आहे की काळू वॉटरफॉल जो आपण काल बघितला तो काळू वॉटरफॉल तोच वरती रिव्हर्स जातो हवा आल्यावर. सो फक्त तिथे धुकं नसलं पाहिजे, फॉग नसला पाहिजे, तर आपल्याला तो संपूर्णपणे बघायला भेटेल. आणि होप सो तो बघायला भेटेल. आपण टायमिंगवर निघालो आहे लवकर. चल चल चल. सो गाईज 1 सेकंडमध्ये तुम्हाला एक व्ह्यू दाखवतो. धुक्याची पूर्ण चादर पसरली आहे. सी
खतरनाक व्ह्यू आहे तो गाईज. आता आम्ही अशा ठिकाणी आहे जे की तुम्हाला 2 मिनिटापूर्वी सांगितलं की काळू वॉटरफॉल जो काल आपण बघितला 3 लेअरचा, सो तो परत रिटर्न रिव्हर्स येतो आणि त्याच्या वरच्या टोकाला आता आम्ही आलो. काल जो टेंट लावला होता तो इथे खाली लावला होता आम्ही, इथेच खाली अगदी जवळच आहे आणि हाच वॉटरफॉल वरती रिव्हर्स येतो. फक्त आता धुकं पूर्ण पसरले त्याच्यामुळे इथून दिसणार नाही, पण आम्ही आता थांबणार आहे इथेच हे धुकं जाईपर्यंत आणि हा व्ह्यू बघणार आहे. खास हा व्ह्यू बघण्यासाठी आम्ही इथपर्यंत आलो आहे आणि पुढे अजून अड्राई जंगल ट्रेक आहेच बाकी. सो स्टे ट्यून. आवाज बघा फक्त आवाज. खोटं खोटं बोलायचं नाही. खोटं बोलायचं नाही, काळू वॉटरफॉल असं दाखवावं लागतं. गेलं तुमचं पेज काय संकेत ब्लॉग्सवाला. व्ह्यू बघणार आहोत. सो गाईस महाराष्ट्रातील टॉपचा वॉटरफॉल काळू वॉटरफॉल. काळू वॉटरफॉल. सो गाईज आत्ता जे आम्ही उभे आहे ना, ज्या व्ह्यूची वाट बघतोय एक 15 मिनटं झाली, सगळे वाट बघतायत आणि हा व्ह्यू आहे. मग अशी जे तुम्हाला सांगितलं काळू वॉटरफॉलचा जो रिव्हर्स वरती येतो तो व्ह्यू आहे आणि हे देवधराच्या वरती टोकाला आहे आणि आम्ही आता देवधराच्या वरच्या टोकाला उभे आहे. जो हेच आपले सुनील भाऊ सांगत होते, त्यांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचला नाही म्हणून मला रिपीट सांगायला लागते. ठीक आहे, आम्ही त्या व्ह्यूसाठी थांबलो. अजून पण सगळं धुकंच आहे हे बघा. तो हे धुकं गेलं की खतरनाक व्ह्यू मिळणार आहे आपल्याला. खोटं बोलायचं नाही, काळू वॉटरफॉल असं दाखवावं लागतं. गेलं तुमचं मका घेतोय ऑनलाईन आहे ना, नाही त्याला पडावं. आता खायचं अर्धा खावी की गार लागते लय गरम गरम थोडंसं. हे जरा धर ना एक आड मोबाईलमध्ये स्कॅनर मार त्यांना. आपले भाऊ आहेत नितीन मेमाने. हां तुमचेच भाऊ आहे. सो गाईज आता आम्ही खातो मका. एवढी थंडी लागते खतरनाक. भिजवलं आणि पावसानं पहिलं आणि नंतर आता धुकंच धुकं आहे आणि थंडी खूप लागते जोर जोरात. आता भासतोय. सुनील भाऊंचे भाऊ पण गारटले आता मका भासताना. खतरनाक थंड वार आहे. कोणता मोठा घेतो का? घे मोठानी बारका. एक नंबर आहे, एक नंबर. दिले झाले झाले ऑनलाईन केले 50. राहू द्या. असू द्या. असं नका करू. तुम्ही काय टेन्शन घेताय. ब्लॉग मध्ये राहिला आता. सो गाईज चारी बाजूला धुकंच धुकं, फुल भटकंती आणि त्याच्यात गरम गरम मका. हा हा हा. खतरनाक वारा सुटलाय, खतरनाक इकडे वारा आहे. वारा आणि धुकं, वारा आणि धुकं एवढं खतरनाक आहे ना की फुल माहोल. सो गाईज अड्राई जंगलचा व्ह्यू पॉइंट. सो गाईज हा आहे आपल्या अड्राईचा व्ह्यू पॉइंट आणि एकदम खतरनाक असा आहे. रिव्हर्स वॉटरफॉल इथे बघायला मिळतात, छोटे 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 आणि एकदम खतरनाक व्ह्यू पॉइंट आहे आणि याला म्हणतात अड्राईचा व्ह्यू पॉइंट. परत मी सांगतो, माझा आवाज येते की नाही माहीत नाही, वाऱ्याचा फ्लो जास्त आहे इथे. सो त्याच्यामुळे बी केअरफुल येताना. पूर्ण सह्याद्री मोकळी मोकळी. सो काही ज्यांच्यामुळे हा व्ह्यू बघायचा भाग्य मिळाला ते हे सुनील भाऊ आपल्यासोबत आहेत आणि यांनीच हा व्ह्यू आपल्याला दाखवला आहे आणि खूप खतरनाक असा व्ह्यू आहे. तुम्हाला पण सो गाईज आता आपण थोड्याच वेळात काळभैरवनाथाच्या मंदिरामध्ये पोचतोय. इथूनच अड्राई जंगल ट्रेक चालू होतं. तिथेच एक 5-10 मिनिटाच्या अंतरावरती काळभैरवनाथाचं मंदिर आहे आणि तिथे जाऊन आता दर्शन घेणार आणि मग आपला पुढचा ट्रेक अजून पुढे चालू आहे. आपल्याला नेतात तिकडून शॉर्टकटनी काळभैरवनाथाच्या मंदिरात, कारण की तिकडून फुल ट्रॅफिक आहे, पोरं भरपूर आहेत, गँग भरपूर आली आहे. सो आम्ही आता इकडून चाललो आहे आणि हे काळभैरवनाथाचं मंदिर जे आहे अगदी असं सह्याद्रीच्या कुशीत असं बसलेलं आहे. मंदिर म्हणजे असं
प्रॉपर असं बांधकाम केलेलं मंदिर नाही, पण तुम्हाला दाखवतो किती सुंदर असं आहे आणि हे असं बघायला पण मिळत नाही कुठे. आणि इथून आता आपण दर्शन घेऊन जायचं आहे आणि हेच ते आहे काळभैरवनाथाचं मंदिर छोटूसं. हे माडाचं झाड आहे ना. हां. आणि गाईज आपण जे बंगल्यांच्या आजूबाजूला बघतो ना, ते हेच ते माडाचं झाड आहे आणि ते इथे जंगलात आहे. आणि हे इकडे काळभैरवनाथाची मूर्ती आहे या दगडावर. ही बघा, ही जी दिसते ती काळभैरवनाथाची मूर्ती आहे आणि हे इकडे वरती आहे माडाचं झाड. सो गाईज आत्ता आपण इकडून काळभैरवनाथाचं मंदिराचं दर्शन घेऊन आलो. त्याच्यानंतर सुनील भाऊ म्हणतात की काळभैरीचं जे पाऊलखुण आहेत ते त्या पलीकडच्या डोंगरावरती आहेत, बरोबर ना? इथूनच म्हणजे दर्शन घेतात. हां, इथूनच त्याचं दर्शन घेतात. ते काळभैरीच्या पाऊलखुणाचं दर्शन इथून घेतलं जातं. काय पण सो गाईज फायनली आपला अड्राई जंगलाचा ट्रेक चालू होते. हा सगळं तुम्हाला घनदाट जंगल चारी बाजूनी तुम्हाला दिसत असेल आणि इथून वाटा चुकायचं खूप मोठा चान्सेस आहे. त्याच्यामुळे आपला गाईड आपल्यासोबत असलाच पाहिजे. खाली गावात तुम्हाला सहज गाईड मिळून जातात. आणि मेन म्हणजे आपल्या सुनील काकांना कॉन्टॅक्ट करा, ते तुम्हाला व्यवस्थित अगदी सगळे छोटे छोटे पॉईंट्स आहेत ते सगळे फिरवतील. सो त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देतोच. आणि आता आपण चाललो आहे अड्राई जंगल ट्रेकला. सो चलो लेट्स गो. 20 20 होता. आणि गाईज हे जे मोठी मोठी झाडं दिसत आहेत ना तुम्हाला, ही सगळी उंबराची झाडे आहेत. उंबर. आणि मे महिन्यात तर सगळा पसारा पडत असेल उंबरांचा खाली, त्याच्यामुळे वानर इकडे भरपूर असतील. वानर, माकड असे वेगवेगळे प्राणी असतात. शिकरू भरपूर मोठ्या प्रमाणात. वाघ पण आहे. वाघ पण आहे. हा मग वाघ पण आहे. हॅलो, म्हणजे या जंगलात आता 2 वाघ फिरत आहेत. एक मी आणि एक दुसरा. शेपटी उठा वाघाला. हा बिना शेपटीचा वाघ आहे, तो शेपटीवाला वाघ आहे. मी सुनील मेमाने गाईड. हा, हे सुनील साहेब आहेत. हे तिसरे वाघ आहेत या जंगलाचे. पहिले वाघ आहेत हे. सॉरी, तिसरे नाही, पहिले वाघ आहेत ज्यांच्यामुळे सगळ्यांना फिरायला भेटते. आणि हे सेम अंदरबन जंगल ट्रेक सारखं आहे, सेम डिक्टो, काहीच फरक नाही. जंगल फुल डार्क झालं, एकदम काळं काळं खतरनाक असं. आणि काहीच जंगलमध्ये फुल फॉग आहे, संपूर्ण फॉग आहे. तुम्हाला व्हिडिओमध्ये पण दिसत असेल. आमचे रोहित भाई फुल हरवून गेलेत त्या फॉगमध्ये. कुठे दिसतोयस का रे? हाय हाय, दिसतोय दिसतोय. कॅमेरा कुठे आहे? मला कॅमेरा नाही दिसत आहे. तुला नाही दिसणार ते, तू कॅमेरा बरोबर तुला बघतोय. आणि हे मध्ये मध्ये असं आहे सगळं चिखल, तर त्याच्यामुळे शूज घालूनच या. शूज कंपल्सरी, नो ऑप्शन. सो गाईज फायनली आपण पॉईंटला पोहोचलो आहे अड्राई ट्रेकच्या असं वाटतंय, कारण की आपले सुनील भाऊ मागं आहेत थोडे त्यांच्या ग्रुपसोबत. त्यांची 20 पोरांची टीम आहे. सो ते मागे आहेत, आम्ही पुढे आलो. पण इथे धबधब्याचा आवाज येतो, पोरं सगळे ओरडत आहेत इकडे. आणि शॉप पण आहे, स्टॉल पण आहेत. सो बघूया काय आहे नक्की. चल की पुढं 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 चला. इकडे तर फुल मार्केट बनवलंय जंगल ट्रेक करून आल्यावर. काहीच आपण इथल्या आता दुकानदारांना विचारलं तर हा ट्रेक आपला इथेच संपतो आणि हा इथे व्ह्यू आहे. आणि गर्दी बघा किती आहे, ती एवढी पब्लिक आली आहे सगळी.
अक्षरशः म्हणजे FMC मार्केट आहे ना मुंबईचं, मोठे मोठे मार्केट असतात तसे इकडे मार्केट भरल्यासारखी पब्लिक आली आहे आणि दुकानं पण तशीच आहेत दोन्ही बाजूला. सो काही अड्राई ट्रेकच्या तुम्ही एंड पॉईंटला आलात की तुम्हाला हे असे छोटे छोटे वॉटरफॉल मिळतील बघायला आणि हे वॉटरफॉल तुमचे बघून झाले की मग हा तुमचा ट्रेक इथेच संपतो. हे बघा छोटे छोटे आहेत इकडे, सगळेजण एन्जॉय करतात, मॅगी खातात आणि मॅगी खाऊन झाल्यावरती परत रिटर्न ट्रेक. विषय बोल, कुठून तुम्ही? सबस्क्राईब करावं लागतंय बीडवरून. बीड जिल्ह्यातून शिरूर तालुका, मुंडेंचे गाववाले. चलो अड्राई जंगल ट्रेकला आलेलो, पण इथं जंगलात नाही, आम्ही गर्दीत हरवून गेलेलो मित्रांनो. परत शहरात आल्यासारखं वाटतंय. परत शहरात आल्यासारखं वाटतं. हा गरमागरम वडे. सो काही जे आपल्या सुनील भावांच्या भावांचं दुकान आहे जिथे वडापाव गरमागरम, मॅगी गरमागरम, भजी गरमागरम, जे सगळं पाहिजे ते मिळेल. सो तुम्ही आपल्या अड्राई ट्रेकच्या एंडिंगला आलात की त्यांचं हे दुकान आहे इथे. कुठं जायचंय? इथं खाली जायचं चला वॉटरफॉलला. काय अड्राईच्या वॉटरफॉलला जायचं. अड्राईचा वॉटरफॉल. सो काही आपला अड्राईचा वॉटरफॉल राहिला होता. सो दादा नेतात आपल्याला हिडन लोकेशनला. हे सगळी गँग इकडेच आहे वरती. सो दादा आता कुठे नेतात ते बघूया. सुनील भाऊ हे आपले निखिल भाऊ. हे निखिल भाऊ काय. सो गाईज अड्राई जंगलमध्ये झिपलाईनची पण व्यवस्था आहे आणि ही बघा ही ती झिपलाईन आहे फुल व्ह्यूमध्ये. ही जी तुम्हाला माझ्या बॅक साईडला दिसते ती कॅमेऱ्यातून दिसते काय माहीत नाही, धुकं आहे जरासं. सो सुनील भाऊनी आपल्याला एकदम हिडन पॉईंटला आणले. हे बघा. सो ही इकडे झिपलाईन आहे इथून अशी पूर्ण. सो झिपलाईनचा पण एन्जॉय घेऊ शकता. तुझं काहीच अड्राई जंगलमधली आपली झिपलाईन आता चालू होते आणि हे भाऊ आपली अड्राई जंगलमध्ये झिपलाईन करतात. तुझं नाव काय? भारत. सो हे आपल्याला झिपलाईन करून देणार आहेत भारत भाऊ आणि यांचा कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोच. आणि 1 नंबर वॉटरफॉल व्ह्यू सोबत ही आपली झिपलाईन होणार आहे. पकड रे भाऊ. सो गाईज मोस्ट थ्रिलिंग एक्सपिरियन्स होता हा झिपलाईनचा आणि विथ वॉटरफॉल व्ह्यू. आणि अड्राई जंगल ट्रेकमध्ये ही झिपलाईन आहे. हे भाऊ आहेत आणि हे फुल सपोर्ट करतात. तुमचं नाव काय? प्रदीप मेमाणे. सो आपल्या त्या मेमाणे भाऊंचेच भावकी दिसते मला. सो तुम्हाला जर का झिपलाईन करायची आहे आणि 1 नंबर आहे आणि ह्या सीझनमध्ये 2 महिन्यात 1 नंबर व्ह्यूमध्ये येते झिपलाईन. सो मी या भाऊंचा कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन ठेवतो. नक्की यांना कॉन्टॅक्ट करा आणि ह्यांची फी आहे 300 रुपये. सो बिंदास तुम्ही या ग्रुपमध्ये आलात तर तुम्हाला डिस्काउंट नक्की मिळेल. सो त्याची गॅरंटी मी देतो. सो नक्की एकदा व्हिजिट करा. पहिल्यांदा अशी झिपलाईन केली आणि इथं यायचं असेल तर वेड सह्याद्रीचे ग्रुप आपल्या रोहित भाऊंचा ग्रुप आहे. सो तो ग्रुप नक्की जॉईन करा. तुम्हाला कमीत कमी पैशात अड्राई जंगल ट्रेक विथ झिपलाईन प्रॉपरमध्ये करून देतील. सो चलो लेट्स गो. आता आम्ही निघतो. आणि अड्राई जंगल ट्रेकचे आपले पार्टनर आहेत इकडे नेमाने बंधू. आणि मगाशी तुम्ही जे झिपलाईन केले ते प्रॉपर गायडन्स घेऊन प्रॉपर सेफ्टी घेऊन तुम्हाला पूर्ण जंगल ट्रेक अनुभवायला मिळणार आहे. त्याच्यामुळे पुढले 2 टेक्निकल टीम पुढले 2 आठवडे अड्राई जंगल ट्रेक वेड सह्याद्री सोबत तुम्ही मिस करू नका. तर मित्रांनो हा अड्राई जंगलचा ट्रेक आता आपण हा व्लॉग इथेच संपूया आणि भेटूया आता उद्याच्या व्लॉगमध्ये. सो स्टे ट्यून. आणि हा व्लॉग आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कॉमेंट करून नक्की सांगा. सो चलो बाय बाय, टेक केअर, बाय.